पुढे लक्ष द्या. पाठीमागच्या शनिवारी आपण पेपर फर्स्ट मधला म्हणजे सायन्स अँड टेक्नॉलॉजी पेपर फर्स्ट मधला सबस्टन्सेस इन कॉमन यूज हा चॅप्टर बघत होतो, बरोबर आहे. शेवटचा चॅप्टर आहे तो. तर सबस्टन्सेस इन कॉमन यूज मध्ये आपण प्रत्यक्ष सुरुवातीला काही कॉमन सॉल्ट्स आपण बघितले होते. म्हणजे सॉल्ट कसे तयार होतात हे सुद्धा आपण पहिल्या टर्म मध्ये जो धडा होता ऍसिड बेस अँड सॉल्ट, त्याच्यामध्ये सॉल्ट कसे तयार होतात, ऍसिड आणि बेस यांचे रिएक्शन झाल्यानंतर सॉल्ट तयार होतात. मग त्यामध्ये काही सॉल्ट्स त्याचे एक्झाम्पल बघितले होते, त्याचे प्रॉपर्टीज आणि युजेस बघितले होते. तर मी 2 व्हिडिओचे लिंक तुम्हाला पाठवले होते. 2 लिंक आहेत युट्यूबच्या लिंक, की ज्याच्यामध्ये 2 व्हिडिओ होते. त्या 2 व्हिडिओ मध्ये आपण जे सॉल्ट्स आहेत त्यामध्ये सॉल्ट्स कव्हर करत असताना पहिल्यांदा सोडियम क्लोराईड म्हणजेच NaCl ज्याला आपण टेबल सॉल्ट म्हणतो त्याच्या प्रॉपर्टीज त्याचे युजेस बघितलेले होते. आणि नंतर दुसरा जो सॉल्ट होता तो म्हणजे NaHCO3 म्हणजे सोडियम बायकार्बोनेट, ज्याला बेकिंग सोडा म्हणतो आपण किंवा खाण्याचा सोडा म्हणतो, त्याच्या प्रॉपर्टीज आणि युजेस बघितलेल्या होत्या. आणि नंतर ब्लिचिंग पावडर म्हणजे CaOCl2 ब्लिचिंग पावडर, त्याच्या प्रॉपर्टीज आणि त्याचे युजेस आपण बघितले होते. म्हणजे काही सॉल्ट्स आपण बघत होतो, त्या सॉल्ट्स मधले हे 3 सॉल्ट्स आपण बघितले होते आणि त्याच्या प्रॉपर्टीज आणि युजेस बघितले होते. ठीक आहे. आता पुढचे जे काही सॉल्ट किंवा पुढचा जो पॉईंट आहे तो पुढचा पॉईंट आपण बघूया. त्यासाठी मी स्क्रीन शेअर करतोय. सगळ्यांना स्क्रीन दिसते? स्क्रीन दिसते का सगळ्यांना? हो. हा, ओके, ठीक आहे. पुढे लक्ष द्या. आता बघा, त्याच्यानंतर पुढचा जो सॉल्ट आहे तो म्हणजे वॉशिंग सोडा, ज्याला Na2CO3.H2O म्हणतात. आता .H2O काय आहे, फक्त त्याचा प्रत्यक्षात फॉर्म्युला जर आपण विचारात घेतला तर त्याचा फॉर्म्युला प्रत्यक्षात काय आहे, Na2CO3 आहे, परंतु त्याच्याबरोबर आता .H2O आहे. तर .H2O कशासाठी आहे ते आपण सांगतो मी तुम्हाला. तर .H2O कशासाठी आहे, तो वॉटर ऑफ क्रिस्टलायझेशन आहे, म्हणजे पाण्याचा स्फटिक त्याच्यामध्ये आहे. हे स्फटिक रूपात आढळत असताना त्याच्यामध्ये पाण्याचा स्फटिक सुद्धा आहे, त्यामुळे .H2O आहे. तर वॉशिंग सोडा म्हटल्यानंतर वॉशिंग सोडा समजावून घेत असताना सुरुवातीला काय बा, की पाणी हे 2 प्रकारचं असतं. एक हार्ड वॉटर आणि सॉफ्ट वॉटर. म्हणजे विहिरीतलं असेल, तलावातलं असेल किंवा नदीमधलं पाणी असेल, ह्या पाण्याचं क्लास म्हणजे 2 प्रकारचं पाणी सांगता येतं. एक हार्ड वॉटर आणि सॉफ्ट वॉटर. आता हार्ड वॉटर म्हणजे काय, थोडक्यात दुष्पेन पाणी, त्याला मराठीत काय म्हणतात, दुष्पेन पाणी. आणि सॉफ्ट वॉटर म्हणजे काय, सुपेन पाणी. मग दुष्पेन पाणी किंवा सुपेन पाणी किंवा हार्ड वॉटर आणि सॉफ्ट वॉटर समजावून सांगत असताना ज्या पाण्यामध्ये साबणाचा फेस होतो ते सॉफ्ट वॉटर. बघा मी काय सांगतो, ज्या पाण्यामध्ये साबणाचा फेस होतो त्याला सॉफ्ट वॉटर म्हणतात आणि ज्या पाण्यामध्ये साबणाचा फेस होत नाही त्याला हार्ड वॉटर म्हणतात. तर वॉशिंग सोडा समजावून घेत असताना जसं आता मी त्याचा फॉर्म्युला सांगितला Na2CO3.H2O आहे. प्रत्यक्षात आपण आता जसं सोडियम बायकार्बोनेटचा NaHCO3 सांगतो तसं Na2CO3 आहे सुद्धा फॉर्म्युला, फक्त .H2O का, कारण वॉटर ऑफ क्रिस्टलायझेशन आहे त्याचं. तर द हार्ड वॉटर फ्रॉम वेल ऑर बोरवेल म्हणजे विहिरीतलं किंवा बोरवेलचं जे काय हार्ड वॉटर असेल, आता हार्ड वॉटर याचा अर्थ दुष्पेन पाणी, बिकम सॉफ्ट ऑन ऍडिंग वॉशिंग सोडा. म्हणजे जे हार्ड वॉटर दुष्पेन पाणी जे असतं ते सुफेन कसं केलं जातं, त्याच्यामध्ये वॉशिंग सोडा ऍड करून. अँड वी कम टू नो दिस फ्रॉम द लॅदर फॉर्मड ऑन इट. म्हणजे जो काय फेस आपल्याला दिसतो तो फेस तयार झाल्यानंतर लक्षात येतं की आपल्याला जे काय हार्ड वॉटर होतं ते सॉफ्ट वॉटर मध्ये कन्वर्ट झालेलं आहे बाय ऍडिंग वॉशिंग सोडा. द हार्डनेस ऑफ वॉटर इज ड्यू टू द प्रेझेन्स ऑफ क्लोराइड्स अँड सल्फेट्स ऑफ कॅल्शियम अँड मॅग्नेशियम इन इट. आता कोणतंही पाणी जे काय हार्ड आहे किंवा दुष्पेन पाणी आहे ते दुष्पेन पाणी कशामुळे होतं, त्या पाण्यातल्या कुठल्या घटकांमुळे होतं. द हार्डनेस ऑफ वॉटर इज ड्यू टू द प्रेझेन्स ऑफ क्लोराइड्स अँड सल्फेट्स ऑफ कॅल्शियम अँड मॅग्नेशियम. म्हणजे थोडक्यात कॅल्शियम आणि मॅग्नेशियमचे जे क्लोराइड्स आणि सल्फेट्स आहेत, उदाहरणार्थ कॅल्शियम क्लोराइड किंवा कॅल्शियम सल्फेट किंवा मॅग्नेशियम क्लोराइड किंवा मॅग्नेशियम सल्फेट, तर त्याचे क्लोराइड्स अँड सल्फेट्स ऑफ कॅल्शियम अँड मॅग्नेशियम हे पाण्यामध्ये असल्यामुळं पाणी हार्ड होतं. Na2CO3 इज ऍडेड टू इट टू सॉफ्टन सच वॉटर अँड मेक इट सुटेबल फॉर यूज. मग जे काय हार्ड वॉटर आहे ते हार्ड वॉटर Na2CO3 किंवा वॉशिंग सोडा त्याच्यामध्ये ऍड करून ते सॉफ्ट बनवलं जातं की जेणेकरून त्याचा आपल्याला वापर करता येईल. द रिएक्शन विथ Na2CO3 कॉजेस द फॉर्मेशन ऑफ इनसोल्युबल कार्बोनेट सॉल्ट्स ऑफ मॅग्नेशियम अँड कॅल्शियम. कारण आपण सांगितलं की हार्ड वॉटर मध्ये कशाचे क्लोराइड्स आहेत,
किंवा कशाचे सल्फेट्स आहेत, कॅल्शियम आणि मॅग्नेशियमचे क्लोराईड किंवा सल्फेट आहेत. तर त्याची ज्यावेळी Na2CO3 म्हणजे वॉशिंग सोडा बरोबर रिएक्शन होते, त्यावेळी काय तयार होतात, इनसोल्युबल कार्बोनेट सॉल्ट्स ऑफ मॅग्नेशियम आणि कॅल्शियम. म्हणजे इथं काय होते, क्लोराइड्स आणि सल्फेट्स होते, इथं काय तयार होतात, कार्बोनेट्स तयार होतात, कार्बोनेट सॉल्ट ऑफ मॅग्नेशियम अँड कॅल्शियम. त्यानंतर त्याची रिएक्शन दिले येतं. तर रिएक्शन काय आहे, जसं आता मी सांगितलं की हार्ड वॉटरमध्ये मॅग्नेशियम आणि कॅल्शियमचे क्लोराईड किंवा सल्फेट असतात. तर मॅग्नेशियमचं क्लोराईड आपण घेतलं तर त्याचा फॉर्म्युला काय आहे, MgCl2 ॲक्वियस म्हणजे पाण्यातलं द्रावण प्लस Na2CO3 त्याची म्हणजे वॉशिंग सोड्याबरोबर रिएक्शन झाल्यानंतर कार्बोनेट तयार होतो. इथं आपण सांगितलं कार्बोनेट सॉल्ट्स ऑफ मॅग्नेशियम आणि कॅल्शियमचं. तर इथं मॅग्नेशियमचं क्लोराईड घेतलंय म्हणून मॅग्नेशियम क्लोराईड प्लस Na2CO3 आणि रिएक्शन झाल्यानंतर मॅग्नेशियमचं कार्बोनेट तयार होतं म्हणजे MgCO3 प्लस 2NaCl. NaCl सुद्धा सॉल्टच आहे आणि हे मॅग्नेशियमचं कार्बोनेट सुद्धा सॉल्ट आहे. त्याच पद्धतीने सोडियम कार्बोनेट इज वॉटर सोल्युबल सॉल्ट ऑफ सोडियम म्हणजे सोडियमचं थोडक्यात ते एक कार्बोनेट आहे की जे पाण्यामध्ये विरघळतं. क्रिस्टलाइन सोडियम कार्बोनेट ऑन किपिंग लुजेस इट्स वॉटर ऑफ क्रिस्टलायझेशन म्हणजे थोडक्यात सोडियम कार्बोनेट आपण जर ठेवलं थोड्या वेळासाठी म्हणजे एका प्लेटमध्ये घेतलं आणि ते जर एका म्हणजे आपण ठेवलं तर त्यातलं पाण्याचं कंटेंट निघून जातो किंवा वॉटर ऑफ क्रिस्टलायझेशन निघून जातो. लुजेस इट्स वॉटर ऑफ क्रिस्टलायझेशन रेडिली अँड अ व्हाईट पावडर इज ऑब्टेन. दिस पावडर इज कॉल्ड एज वॉशिंग सोडा. म्हणजे Na2CO3.H2O जे आपण सांगतोय त्याच्यामध्ये असणारा H2 हा वॉटरचा क्रिस्टलायझेशन आहे आणि ज्यावेळी आपण हे उघड्यावर ठेवतो त्यावेळी आवाज येतोय माझा? हॅलो. हो येतोय. हा एक सेकंद. हा सर येतोय. ठीक आहे ठीक आहे. बघा तर इथं तुम्हाला लक्षात येईल की वॉटर ऑफ क्रिस्टलायझेशन कसा निघून जातो. Na2CO3.10H2O मायनस H2O म्हणजे याचा अर्थ त्यातनं पाणी निघून जातं आणि राहिलेलं जे आहे ते म्हणजे Na2CO3.H2O व्हाईट पावडर किंवा त्यालाच काय म्हणतात, वॉशिंग सोडा असं म्हणतात. ठीक आहे. म्हणजे बघा वॉशिंग सोडा आपण बघत असताना सुरुवातीला मी एवढं सांगितलं की पाणी वॉटर दोन प्रकारचं, हार्ड अँड सॉफ्ट वॉटर. हार्ड वॉटर असणारं हार्ड वॉटर जे असतं की ज्याच्यामध्ये क्लोराइड्स आणि सल्फेट्स असतात मॅग्नेशियम किंवा कॅल्शियमचे, ते सॉफ्ट करण्यासाठी त्याच्यामध्ये वॉशिंग सोडा ऍड करतात. तर इथं आपण एक मॅग्नेशियमचं क्लोराईड बघितलं होतं, त्याच्यामध्ये Na2CO3 ऍड केल्यानंतर मॅग्नेशियमचंच कार्बोनेट तयार होतं. ही रिएक्शन सुद्धा बघितली आणि वॉटर ऑफ क्रिस्टलायझेशन सुद्धा कसा निघून जातो आणि जो व्हाईट कलर जी पावडर मिळते त्याला वॉशिंग सोडा म्हणतात. ठीक आहे. पुढे बघा आता त्याच्या प्रॉपर्टीज आणि युजेस बघूया आपण. प्रॉपर वॉशिंग सोडा इज, आता तुम्हाला माहित आहे सगळ्यात पहिल्यांदा आपण त्याचा यूज सांगत असेल तर वॉशिंग सोडा म्हटल्यानंतर कशामध्ये त्याचा वापर करतात बघा, तर फॉर वॉशिंग द क्लॉथ्स म्हणजे तर आपण वॉशिंग सोडाचे प्रॉपर्टीज आणि युजेस बघूया. तर वॉशिंग सोडा इज अ व्हाईटिश अँड ऑर्डरलेस पावडर ऍट रूम टेम्परेचर. म्हणजे तो पांढऱ्या रंगाचा असतो आणि कुठलाही वास नाही आहे त्याच्यामध्ये. रूम टेम्परेचरला जर आपण विचार केला तर वॉशिंग सोडा इज अ व्हाईटिश अँड ऑर्डरलेस पावडर ऍट रूम टेम्परेचर. त्यानंतर लिटमसची टेस्ट बघा. लिटमस हॅज अ ब्ल्यू कलर ऑन इट्स ॲक्वेस सोल्युशन. म्हणजे रेड कलर लिटमस त्याच्यामध्ये बुडवलं तर त्याचा रंग ब्ल्यू होतो, ह्याचा अर्थ ते काय आहे, सॉल्ट आहे. त्यानंतर इट इज अ हायग्रोस्कोपिक. हायग्रोस्कोपिक म्हणजे काय की जर आपण एखाद्या ठिकाणी ओलावा असेल किंवा ह्युमिडिटी असेल आणि तिथं जर ठेवलं तर ते पाणी शोषून घेतलं किंवा दमटता जी किंवा ह्युमिडिटी आपण म्हणतो ती शोषून घेतं. दॅट इज ऍब्झॉर्ब्स मॉइश्चर म्हणजे ओलावा शोषून घेतं. इफ लेफ्ट एक्सपोज टू एअर म्हणजे हवेशी संपर्क येईल अशा पद्धतीने जर ते ठेवलं तर ते मॉइश्चर जे आहे किंवा ओलावा जे आहे तो ओलावा शोषून घेतं. त्यानंतर इट इज युज्ड मेनली फॉर वॉशिंग क्लॉथ्स. म्हणजे सगळ्यात महत्त्वाचं त्याचा यूज काय आहे तर कपडे धुण्यासाठी त्याचा वापर केला जातो. इट इज युज्ड मेनली फॉर वॉशिंग क्लॉथ्स. त्यानंतर सोडियम कार्बोनेट इज युज्ड इन द ग्लास अँड पेपर इंडस्ट्री अँड ऑल्सो रिफायनिंग ऑफ पेट्रोल. आता
आणखी त्याचा कुठे वापर केला जातो बा, युज्ड इन द ग्लास म्हणजे काच तयार करण्यासाठी, आणि त्याच पद्धतीने पेपर इंडस्ट्रीमध्ये आणि पेट्रोलचं रिफायनिंग करण्यासाठी सुद्धा या सोडियम कार्बोनेटचा किंवा वॉशिंग सोड्याचा उपयोग केला जातो. तुम्हाला ते दिसतंय. सगळ्यात महत्त्वाचं त्याचा यूज म्हणजे कपडे धुण्यासाठी आहे. त्यानंतर जसं म्हणलं मी मगाशी हायग्रोस्कोपिक आहे, म्हणजे एअरशी आपण एक्सपोज केलं म्हणजे हवेत ते जर ठेवलं उघड्यावरती तर तिथलं जे काय मॉइश्चर आहे ते मॉइश्चर शोषून घेतं किंवा ऍब्झॉर्ब करून घेतं. आणि त्याच पद्धतीने पेपर इंडस्ट्रीमध्ये सुद्धा त्याचा वापर केला जातो. आणि ग्लास तयार केला जाताना किंवा रिफायनिंग ऑफ पेट्रोल किंवा पेट्रोलचं रिफायनिंग करताना सुद्धा याचा वापर केला जातो. तर अशा पद्धतीने आपण आणखी एक जो सॉल्ट म्हणजे Na2CO3 म्हणजे सोडियम कार्बोनेट त्याच्या प्रॉपर्टीज आणि युजेस बघितल्या. त्यानंतर बघा काही तुम्हाला क्रिस्टलाइन सॉल्ट्स दिलेले आहेत, काही उदाहरणं दिलेले आहेत क्रिस्टलाइन सॉल्टचे. सम क्रिस्टलाइन सॉल्ट्स, सम सबस्टन्सेस इन आवर डेली यूज विच कंटेन वॉटर ऑफ क्रिस्टलायझेशन. म्हणजे काही सॉल्ट्स आहेत आणि त्याच्यामध्ये वॉटर ऑफ क्रिस्टलायझेशन आहे. जसं मगाशी Na2CO3.H2O म्हणलं होतं आपण, त्याच्यामध्ये सुद्धा वॉटर ऑफ क्रिस्टलायझेशन होता. तसेच काही एक्झाम्पल दिलेले आहेत. तर त्यातलं पहिलं जे एक्झाम्पल आहे ते म्हणजे ॲलम किंवा ज्याला पोटॅश ॲलम म्हणतात. आता ॲलम म्हणजे त्याचं मराठीत नाव आहे तुरटी. तुरटी आपल्या सगळ्यांना माहिती आहे, चित्रात दिसते तुम्हाला. बऱ्याच वेळा आपण बघितलेलं आहे, एखादी जखम झाली तर तुरटी फिरवली जाते किंवा त्याच पद्धतीने काही पदार्थ तयार करत असताना सुद्धा तुरटीचा वापर केला जातो. तर ॲलम, पोटॅश ॲलम त्याचं नाव, सायंटिफिक नाव. त्यानंतर त्याचा फॉर्म्युला बघा K2SO4.Al2SO43.24H2O. आता हे तर 24H2O म्हणजे हे सुद्धा वॉटर ऑफ क्रिस्टलायझेशन आहे. त्यानंतर दुसरं एक एक्झाम्पल आहे ते म्हणजे बोरॅक्स आहे. बोरॅक्स त्याचा मॉलिक्युलर फॉर्म्युला काय बा, Na2B4O7.10H2O. त्यानंतर तिसरा आहे इप्सम सॉल्ट, ज्याला मॅग्नेशियम सल्फेट म्हणतात. मगाशी आपण बघितलं होतं क्लोराइड्स अँड सल्फेट्स ऑफ कॅल्शियम आणि मॅग्नेशियम, तसा इथं आता मॅग्नेशियमचा हा सल्फेट आहे. तर इप्सम सॉल्ट त्याचा फॉर्म्युला आहे MgSO4.7H2O. त्यानंतर चौथा आहे बेरियम क्लोराइड, BaCl2.2H2O, बेरियम क्लोराइड. आता इथे तुम्हाला चित्रामध्ये मी प्रत्येक जे काय क्रिस्टलाइन सॉल्ट आहे त्याचं चित्र इथं घेतलेलं आहे. तर ॲलम दिसते तुम्हाला वरती, त्यानंतर बोरॅक्स आहे, नंतर इप्सम सॉल्ट आहे, बरोबर, हा इथं दिसतोय तो हा इप्सम सॉल्ट आहे. त्यानंतर हे बेरियम क्लोराइड आहे आणि सगळ्यात शेवटी आहे ते म्हणजे सोडियम सल्फेट, ज्याला ग्लॅब्युअर सॉल्ट असं म्हणतात. त्याचा फॉर्म्युला आहे Na2SO4.10H2O. म्हणजे हा काय आहे, सोडियम सल्फेट आहे, म्हणजे ज्याला ग्लॅब्युअर सॉल्ट असंही म्हणतात. तर हे काही क्रिस्टलाइन सॉल्ट आहेत. आता ह्याच्याबद्दल जास्त त्याचे युजेस किंवा प्रॉपर्टीज तुम्हाला इथे विचारात घ्यायचे नाहीत, परंतु हे माहित असले पाहिजेत. तुम्हाला परीक्षेमध्ये एखादं एक्झाम्पल तुम्हाला विचारलं जाईल किंवा त्याचा मॉलिक्युलर फॉर्म्युला सुद्धा विचारलं जाईल. म्हणजे नाव दिलं जाईल, मॉलिक्युलर फॉर्म्युला सांगितलं जाईल किंवा मॉलिक्युलर फॉर्म्युला दिला असेल आणि त्याचं नाव काय हे विचारलं जाईल. तर आणखी एकदा बघा, ॲलम आहे, बोरॅक्स आहे, इप्सम सॉल्ट आहे, त्यानंतर बेरियम क्लोराइड आहे आणि सोडियम सल्फेट आहे. तर त्याचे फॉर्म्युला सुद्धा इथं आहेत. यू हॅव लर्न दॅट ॲलम इज, आता ॲलम जे मगाशी आपण एक क्रिस्टलाइन सॉल्ट बघितला तुरटी, त्याच्याबद्दल थोडी माहिती बघूया. यू हॅव लर्न दॅट ॲलम इज युज्ड इन द प्रोसेस ऑफ वॉटर प्युरिफिकेशन. म्हणजे सगळ्यात त्याचा उपयोग कशात केला जातो तर पाणी शुद्धीकरणामध्ये, म्हणजे पाणी शुद्ध केलं जातं. त्यामध्ये तुरटी फिरवली की जो काय गाळ असतो तो गाळ खाली राहतो, बरोबर आहे. तर तुरटी फिरवली जाते पाणी शुद्ध करण्यासाठी. त्यानंतर बिकॉज ऑफ द प्रॉपर्टी ऑफ कोअग्युलेशन, म्हणजे त्याच्याकडे असलेली जी काही प्रॉपर्टी आहे कोअग्युलेशन प्रॉपर्टी, त्या कोअग्युलेशन प्रॉपर्टीमुळे ते पाणी प्युरिफिकेशनसाठी ह्या तुरटीचा उपयोग केला जातो किंवा ॲलमचा उपयोग केला जातो. द सॉलिड इम्प्युरिटीज इन वॉटर कम टुगेदर, बिकम हेवी अँड सेटल टू द बॉटम. जसं मी सांगितलं की तुरटी फिरवल्यानंतर जे काय सॉलिड इम्प्युरिटी म्हणजे जो काय गाळ असेल स्थायू पदार्थातला, स्थायू रूपातला, तो एकत्र येतो आणि हेवी असल्यामुळं खाली बॉटमला सेटल होतो किंवा तळाशी साचून राहिला जातो. म्हणजे पाणी शुद्धीकरणासाठी हे सगळ्यात महत्वाचं आहे, त्याच्यासाठी याचा वापर केला जातो. ऍज अ रिझल्ट द वॉटर अबोव बिकम्स क्लिअर, म्हणजे त्यामुळे वरचं जे पाणी आहे ते शुद्ध पाणी असतं. म्हणून ॲलम इज युज्ड इन द वॉटर प्युरिफिकेशन. नंतर आणखी एक जो काय सॉल्ट दिली त्याची माहिती आहे बघा, ब्लू व्हिट्रॉल. ब्लू व्हिट्रॉल इज युज्ड इन द ब्लड टेस्ट फॉर डायग्नोजिंग ॲनिमिया. म्हणजे ब्लड टेस्ट जी केली जाते आपली, ब्लड टेस्ट करताना मग ॲनिमियाची टेस्ट करताना जे ब्लड घेतलं जातं त्यावेळी ह्या ब्लू व्हिट्रॉलचा उपयोग केला जातो. इथं दिसतंय तुम्हाला हे ब्लू व्हिट्रॉल आहे. इन द बोर्डियस मिक्सचर विच इज युज्ड ॲज अ फंगिसाइड ऑन द फ्रुट्स लाईक ग्रेप्स. म्हणजे द्राक्षांची आता प्रत्येकाला माहिती आहे बऱ्यापैकी, द्राक्षाची बाग जी आहे त्या द्राक्षाच्या बागेमध्ये वेगवेगळे जे काही फंगिसाइड्स किंवा पेस्टिसाइड्स वापरले जातात. त्यामध्ये फंगिसाइड म्हणून हे बोर्डेक्स मिक्सचर, जर तुम्ही विचारलं घरातल्या तर तुम्हाला ते लक्षात येईल. तर बोर्डेक्सचं मिक्सचर वापरलं जातं फंगिसाइड म्हणून. तर हे फंगिसाइड्स
म्हणून त्याचा उपयोग केला जातो फळांच्या वरती. ग्रेप्स असतील किंवा मस्क मेलॉन म्हणजे खरबूज असेल किंवा स्लेक्ड लाईम जर चुन्याची निवडी असते, इट इज युज्ड विथ ब्ल्यू विट्रॉल, म्हणजे ब्ल्यू विट्रॉलच्या उपयोग करून जे काय स्लेक्ड स्लाइम आहे ती त्याचा उपयोग केला जातो. त्याच पद्धतीने फंगिसाइड म्हणून सुद्धा ग्रेप्स मस्कमेलन वरती त्याचा उपयोग केला जातो. हे ब्ल्यू विट्रॉल आहे, त्याची सुद्धा माहिती लक्षात ठेवा. त्यानंतर आता पुढचा जो पॉईंट आहे तो पुढचा पॉईंट म्हणजे सोप. आता सोप म्हणजे काय, साबण म्हणतो आपण त्याला, बरोबर आहे. आता साबणाचा विचार केला तरी साबण सुद्धा दोन प्रकारचे असतात. एक बाथिंग सोप आहे, त्यानंतर वॉशिंग सोप आहे, किंवा त्याला आपण डिटर्जंट सुद्धा कधी कधी म्हणतो. तर हे सोप त्याची निर्मिती कशी होती किंवा कसे तयार होतात, सोप कसे फॉर्म होतात बा. फेन, ऑइल ऑर एनिमल फॅट, म्हणजे प्राण्यांचे जे काही फॅट्स असतील किंवा ऑइल असेल, वेन ऑइल ऑर एनिमल फॅट इज बॉइल्ड विथ अन ॲक्वियस सोल्युशन ऑफ, कशाच्या द्रावणाबरोबर बघा, इज बॉइल्ड विथ अन ॲक्वियस सोल्युशन ऑफ सोडियम और पोटॅशियम हायड्रॉक्साइड. आता सोडियम हायड्रॉक्साइड किंवा पोटॅशियम हायड्रॉक्साइड हे बेस आहेत, बरोबर. तर या ॲक्वियस सोल्युशन बरोबर सोडियम हायड्रॉक्साइड किंवा पोटॅशियम हायड्रॉक्साइडच्या ॲक्वियस सोल्युशन बरोबर ज्यावेळी ऑइल किंवा एनिमल फॅट हे बॉइल केलं जातं, त्यावेळी सोडियम और पोटॅशियम सॉल्ट्स ऑफ कार्बोक्सिलिक ऍसिड्स, सोडियम और पोटॅशियम सॉल्ट्स ऑफ कार्बोक्सिलिक ऍसिड्स म्हणजेच फॅटी ऍसिड्स आर फॉर्म. दिस सॉल्ट्स आर कॉल्ड एज सोप. म्हणजे सोप कशाला म्हणतात बा, किंवा सोपची निर्मिती कशी होते. फेन, ऑइल और एनिमल फॅट इज बॉइल्ड विथ अन ॲक्वियस सोल्युशन ऑफ सोडियम और पोटॅशियम हायड्रॉक्साइड, म्हणजे ज्यावेळी ऑइल किंवा एनिमल फॅट जे आहे ते फॅट ज्यावेळी सोडियम किंवा पोटॅशियम हायड्रॉक्साइडच्या ॲक्वियस सोल्युशन बरोबर बॉइल केलं जातं, त्यावेळी सोडियम किंवा पोटॅशियमचे सॉल्ट तयार होतात. कशाचे, सॉल्ट्स ऑफ कार्बोक्सिलिक ऍसिड्स, की ज्याला फॅटी ऍसिड्स म्हणतात. दीज सॉल्ट्स आर कॉल्ड एज सोप. आता सोप तयार करण्याची प्रोसेस किंवा त्याची डेफिनेशन, सोप कसं फॉर्म होतं हे विचारलं तर तुम्हाला हे लिहिता आलं पाहिजे. बघा आणखी एकदा वाचतो मी. फेन, ऑइल और एनिमल फॅट इज बॉइल्ड विथ अन ॲक्वियस सोल्युशन ऑफ सोडियम और पोटॅशियम हायड्रॉक्साइड, सोडियम और पोटॅशियम सॉल्ट्स ऑफ कार्बोक्सिलिक ऍसिड्स किंवा फॅटी ऍसिड्स आर फॉर्म. These salts are called as soap. आता फेन सोप इज मिक्स्ड विथ हार्ड वॉटर. आता हार्ड वॉटर म्हणजे दुष्पेन पाणी आणि सॉफ्ट वॉटर म्हणजे सुपेन पाणी. फेन सोप इज मिक्स्ड विथ हार्ड वॉटर, कॅल्शियम अँड मॅग्नेशियम सॉल्ट्स ऑफ फॅटी ऍसिड्स आर फॉर्म. These being water insoluble, they form a precipitate and that is why lather is not formed. म्हणजे ज्यावेळी हार्ड वॉटर मध्ये हे सोप मिसळलं जातो त्यावेळी त्याचा फेस का तयार होत नाही, कारण का फेन सोप इज मिक्स्ड विथ हार्ड वॉटर, calcium and magnesium salts of fatty acids are formed. These being water insoluble, जे पाण्यात विरघळत नाहीत, they form a precipitate and that is why lather is not formed. म्हणून मग आपण ह्याच्यामध्ये वॉशिंग सोडा परत ऍड करून त्याच्यापासून म्हणजे फेस तयार केला होतं किंवा ते पाणी सुपेन केलं जातं. तर ही सोपची निर्मिती किंवा सोप कसा फॉर्म होतो हे महत्वाचं आहे. त्याच्यानंतर आता बघा, जसं मी सांगितलं की दोन प्रकारचे सोप असतात, एक बाथिंग सोप आहे आणि दुसरा तो म्हणजे काय, वॉशिंग सोप आहे. तर बाथिंग सोप आणि वॉशिंग सोप मध्ये तुम्हाला जर मी आता विचारलं तर तुम्ही सुद्धा फरक सांगू शकाल. आपण काय आंघोळीचा साबण जो असतो त्याच्यानेच आंघोळ करतो, म्हणजे कपडे धुण्याचं साबण वापरत नाही, बरोबर आहे का. कारण त्याच्यामधल्या ग्रेडियंटचा किंवा कच्चा माल जो वापरलेला असतो बाथिंग सोप तयार करण्यासाठी किंवा वॉशिंग सोप तयार करण्यासाठी त्याच्यामध्ये सुद्धा फरक असतो. त्यानंतर हाय क्वालिटी परफ्युम्स त्याच्यामध्ये वापरले असतात बाथिंग सोप मध्ये, तसं वॉशिंग सोप मध्ये काही परफ्युम्स वापरलेले नसतात. त्याच पद्धतीने बाथिंग सोप आपण अंगाला लावल्यानंतर किंवा त्याचा उपयोग केल्यानंतर कुठले आपल्याला साईड इफेक्ट होत नाहीत, परंतु वॉशिंग सोपमुळे साईड इफेक्ट होऊ शकतात. तर ह्याच्यामध्ये फरक काय काय बघा बाथिंग सोप आणि वॉशिंग सोप मध्ये. तर पहिलं जे दिले, हाय ग्रेड फॅट्स अँड ऑइल्स आर युज्ड. कारण आपण मगाशी म्हणलं की सोप तयार करत असताना एनिमल फॅट्स किंवा ऑइल्स ह्याचा उपयोग केला जातो. त्याची जी काही क्वालिटी आहे त्याचे ग्रेड जे आहेत ते हाय ग्रेड असतात, म्हणजे चांगल्या क्वालिटीचे वापरले असतात. आणि इथं लो ग्रेड फॅट्स अँड ऑइल्स आर युज्ड. त्यानंतर दुसरा काय, दे आर पोटॅशियम सॉल्ट्स ऑफ लॉंग चेन फॅटी ऍसिड्स. म्हणजे बाथिंग सोप मध्ये वापरलेले जे काय ग्रेडियंट्स असतात ते कसे आहेत बा, दे आर पोटॅशियम सॉल्ट्स ऑफ लॉंग चेन फॅटी ऍसिड्स. आणि इकडे काय, सोडियम सॉल्ट ऑफ लॉंग चेन फॅटी ऍसिड्स वापरलेलं असतं. त्यानंतर बाथिंग सोप हे युजली सॉफ्ट आहेत, म्हणजे कुठलाही त्याचा आपल्याला इफेक्ट होत नाही. आणि वॉशिंग सोप हे काय युजली हार्ड असतात. त्यानंतर बाथिंग सोपच्या बाबतीत फ्री फ्रॉम अनयुज्ड अल्कली, त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचं अल्कली नसतात. आणि इकडे काय, कंटेन सम रेसिड्युअल अल्कली, हे फरक आहेत. आणि सगळ्यात आणखी एक महत्वाचं ह्यात नाही जे सांगतोय मी, की बाथिंग सोप जे आहे ते बाथिंग सोप मध्ये चांगल्या क्वालिटीचे परफ्युम्स वापरले असतात, तिथं वॉशिंग सोप मध्ये चांगल्या क्वालिटीचे परफ्युम वापरलेले नसतात. ठीक आहे. तर ह्याच्या संबंधित व्हिडिओ सुद्धा आहे, तो व्हिडिओ म्हणजे
हे फरकच जे सांगितले ते फरकच आहेत. ठीक आहे, तर इथपर्यंत तुम्हाला कळलं असेल, कोणती अडचण नाहीये बरोबर. तर काय काय बघितलं आपण आज. सुरुवातीला आपण जो एक सॉल्ट राहिला होता, वॉशिंग सॉल्ट म्हणजे वॉशिंग पावडर, ज्याला आपण सोडियम कार्बोनेट म्हणतो, त्याचा फॉर्म्युला होता Na2CO3.H2O. त्यानंतर काही म्हणजे काही क्रिस्टलन सॉल्ट्स आपण बघितले, ज्याच्यामध्ये ॲलम असेल, बोरॅक्स असेल, हे असे काही सॉल्ट्स, त्याचे मॉलिक्युलर फॉर्म्युले सुद्धा आपण बघितले. नंतर आपण सोपचं फॉर्मेशन कसं तयार होतं, सोप बघितला. त्याच्यामध्ये सुद्धा बाथिंग सोप आणि वॉशिंग सोप ह्यातला फरक आपण बघितला. ठीक आहे, आता पुढे वा. पुढचा जो काय पॉइंट आहे तो म्हणजे रेडिओ ऍक्टिव्ह सबस्टन्सेस. आता रेडिओ ऍक्टिव्ह सबस्टन्सेस म्हणजे काय, जसं आपण बऱ्याच वेळा बघतो की जे रेडियम आपण सायकलवर वापरतो, किंवा काही बोर्ड असे असतात की जे अंधाराच्या वेळी बरोबर त्याच्यावर लाईट पडली की ते आपल्याला स्पष्टपणे लगेच दिसतात. म्हणजे हायवेला वगैरे किंवा रस्त्यावरती एखाद्या ठिकाणी शाळा असेल किंवा एखादं स्पीड ब्रेकर असेल तर तिथे ते बोर्ड लावलेले असतात, तर ते रेडियमचे असतात. तर रेडियम हा रेडिओ ऍक्टिव्ह सबस्टन्सेस आहे. त्याच पद्धतीनं युरेनियम असेल किंवा थोरियम असेल, हे रेडिओ ऍक्टिव्ह सबस्टन्सेस आहेत की जे वेगवेगळ्या प्रकारचे रेज इमिट करतात किंवा एनर्जी रेडिएट करतात, उदाहरणार्थ. तर हे रेडिओ ऍक्टिव्ह सबस्टन्सेस म्हणजे काय बघा, इलेमेंट्स विथ अ हाय ॲटॉमिक नंबर. त्याचा ॲटॉमिक नंबर हा जास्त असतो. जसं उदाहरणार्थ युरेनियमचा जर विचारात घेतला तर 200 म्हणजे सॉरी 92 वगैरे त्याचा ॲटॉमिक नंबर आहे. तर इलेमेंट्स विथ अ हाय ॲटॉमिक नंबर सच ॲज युरेनियम, थोरियम, रेडियम, हे रेडिओ इलेमेंट आहेत बघा. याची सुद्धा उदाहरणं लक्षात ठेवा. हॅव अ प्रॉपर्टी ऑफ स्पॉन्टेनियसली इमिटिंग इनव्हिजिबल, हायली पेनिट्रेटिंग अँड हाय एनर्जी रेडिएशन. म्हणजे हे जे काय इलेमेंट्स आहेत त्यांच्याकडे कुठली वैशिष्ट्यपूर्ण प्रॉपर्टी आहे की ते काय इमिट करतात बघा, इमिटिंग इनव्हिजिबल, हायली पेनिट्रेटिंग अँड हाय एनर्जी रेडिएशन. दिस प्रॉपर्टी इज कॉल्ड एज रेडिओ ऍक्टिव्हिटी. म्हणजे हा एक गुणधर्म आहे. कुठला गुणधर्म की जे इनव्हिजिबल, हायली पेनिट्रेटिंग अँड हाय एनर्जी रेडिएशन इमिट करतात. ती जी प्रॉपर्टी आहे त्याला रेडिओ ऍक्टिव्हिटी म्हणतात. आणि रेडिओ ऍक्टिव्हिटी जो सबस्टन्स दाखवतो त्या सबस्टन्सला रेडिओ ऍक्टिव्ह सबस्टन्स असं म्हणतात. बघा, रेडिओ ऍक्टिव्ह सबस्टन्सेस, इलेमेंट्स विथ अ हाय ॲटॉमिक नंबर सच ॲज युरेनियम, थोरियम, रेडियम have a property of spontaneously emitting invisible, highly penetrating and high energy radiation. This property is called as radioactivity. A substance having this property is called as radioactive substance. म्हणजे रेडिओ सबस्टन्स म्हणजेच कुठले की जे पदार्थ इनव्हिजिबल, हायली पेनिट्रेटिंग आणि हाय एनर्जी रेडिएशन इमिट करतात त्यांना रेडिओ सबस्टन्सेस म्हणतात, की ज्याच्यामध्ये युरेनियम असेल किंवा थोरियम असेल किंवा रेडियम असेल. आता आता इथं तुम्हाला दिसेल बा की जे रेडिओ रेडिएशन आपण म्हणतो किंवा जे रेडिएशन होतात, रेडिओ सबस्टन्स हे एनर्जी इमिट करत असतात रेडिएशनच्या स्वरूपात. तर ते रेडिएशन कसं आहे बा, नेचर ऑफ रेडिओ रेडिएशन, इथे तुम्हाला आकृती दिसते. तर त्या आकृतीमध्ये एक लीड ब्लॉक घेतलेला आहे, म्हणजे शिशाचा ठोकळा आहे, त्याच्यामध्ये रेडिओ सबस्टन्स ठेवलेला आहे. आणि तो रेडिओ सबस्टन्स जे एनर्जी रेडिएट करतो ती एका स्लिट मधनं पास केलेलं आहे. आणि पास केल्यानंतर, पास करत असताना सुद्धा इलेक्ट्रिकली चार्ज प्लेट्स मधनं पास केलेलं आहे. इलेक्ट्रिकली चार्ज प्लेट्स की ज्याच्यामध्ये पॉझिटिव्ह प्लेट आहे आणि निगेटिव्ह प्लेट आहे. तर ज्यावेळी एनर्जी रेडिएट होते त्यावेळी एनर्जी रेडिएट होत असताना 3 प्रकारचे रेडिएशन तुम्हाला दिसत आहेत. तर 3 प्रकारचे रेडिएशन हे वेगवेगळ्या रंगात दिसत आहेत तुम्हाला. एक रेडिएशन वरच्या बाजूला डेव्हिएट झाले, एक रेडिएशन खालच्या बाजूला डेव्हिएट झाले, आणि एक रेडिएशन त्याचं काहीही डेव्हिएशन झालेलं नाही. तर जे रेडिएशन पॉझिटिव्ह चार्जड प्लेटकडे रेडिएट होतं किंवा डेव्हिएट होतं त्या रेला काय म्हणतात, बीटा रेज म्हणतात. त्या रेजना काय म्हणतात किंवा ज्या रेडिएशनना बीटा रेज म्हणतात. त्यानंतर जे रेडिएशन हे निगेटिव्हली चार्ज प्लेटकडे डेव्हिएट झालेले त्याला अल्फा रेज म्हणतात. आणि ज्याचं कोणत्याही प्रकारचं डेव्हिएशन झालेलं नाही त्याला गॅमा रेज म्हणतात. म्हणजे हे 3 प्रकारचे रेज आहेत की जे आपल्याला फोटोग्राफी प्लेट वापरलं येतं, झिंक सल्फेटची कोटिंग असलेलं. तर त्या फोटोग्राफी प्लेटवर हे रेडिएशन तुम्हाला अशा पद्धतीने दिसतील की ज्याच्यामध्ये एक रेडिएशन हे पॉझिटिव्हली चार्ज प्लेटकडे गेले म्हणून त्याला बीटा रेज म्हणतात, एक रेडिएशन निगेटिव्हली चार्ज प्लेटकडे गेलेलं आहे त्याला अल्फा रेज म्हणतात, आणि एक रेडिएशन की ज्याचं कुठलंही डेव्हिएशन झालेलं नाही त्याला गॅमा रेज म्हणतात. म्हणजे 3 प्रकारचे रेज आहेत, अल्फा, बीटा आणि गॅमा रेज. याचे चिन्ह सुद्धा लक्षात ठेवा, अल्फा रेज, बीटा रेज आणि गॅमा रेज. अल्फा रेज हे निगेटिव्ह चार्ज प्लेटकडे वळतात आणि बीटा रेज हे पॉझिटिव्हली चार्ज प्लेटकडे वळतात, आणि गॅमा रेज की ज्याचं कुठलंही डेव्हिएशन होत नाही. ठीक आहे, तर त्याच्यानंतर आपण ह्या तिन्ही अल्फा, बीटा आणि गॅमा रेजच्या प्रॉपर्टीज नंतर बघूया. ठीक आहे,
तर इथपर्यंत तुम्हाला कुठलीही अडचण नसेल.